च्या दिवसामधील पहिले षटक करण्यासाठी गोलंदाज भावेश सज्ज होतोय. पुढील रोशन स्पोर्ट्स मुठवाल आणि ओमशाही स्पोर्ट्स किरवली दोन्ही संघांनी लगेच 3 षटकांच्या समाप्तीच्या अगोदर रिपोर्ट करायचा आणि नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. रोशन स्पोर्ट्स मुठवाल संघाचा संघनायक आणि ओमशाही स्पोर्ट्स किरवली संघाचा संघनायक आजच्या दिवसामधील दुसरा सामना या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर जय हनुमान चौदरफाडा विपक्ष गावदेव बापगाव या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल नानकर विपक्ष JBS भावाले आणि त्यानंतर SK स्पोर्ट्स सापे विपक्ष पाच्यापूर जांभिवली. मुठोलगावचे राकेशजी पाटील आपणास विनंती असेल की आपण VIP डायझर यायचं आहे. आपला आरके ग्रुप आयोजित स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022 मध्ये शहरचे हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज भावेश सज्ज होतोय आजच्या दिवसामधील पहिल्या षटकामधील पहिला चेंडू टाकण्यासाठी. तर सामना करेल फलंदाज संदीप. हॉलमध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये आपण पाहतोय. स्टेट लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळते. तर दुसरं क्षेत्ररक्षक ठीक आमच्या समजन कक्षेच्या समोर वाडेश मिड विकेट मध्ये तैनात केलेला आहे. इतर क्षेत्ररक्षक 30 यार्डाच्या सर्कलमध्ये. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल स्क्वेअर लेग रिजनमधून सीम मापार आजच्या दिवसामधील पहिला चौकार. चांगली सुरुवात आपण बघतोय. आजच्या दिवसामधील पहिला चौकार संदीप याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. चौकारीने अकाउंट ओपन होतोय जय बोलनाथ आमनेपाड्या संघाचा आणि चौकारीने अकाउंट ओपन करतोय वैयक्तिक संदीप हा फलंदाज. गोलंदाज भावेश याचं चौकारीने स्वागत केलेलं आहे फलंदाज संदीप याने. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक मार्गस्थ आहे भावेश. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय राईट ओव्हर द विकेटचा मारा करताना. यावेळी मात्र चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा वाईटचा इशारा येतो कारण चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने खूपच ओलतोय. अवांतर धावाचे अकाउंट ओपन होतोय आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. पप्पू केने साहेबांचे आगमन झालेले आहेत. तर मी विनंती करेन शरद केने साहेबांना तसेच हरचंद्र मालप साहेबांना की आपण VIP डायझर या. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र दिशा भरकटलेली आहे. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. पहिला चेंडू आपण पाहिला होता की आउटसाइड ऑफ स्टंप आणि त्यानंतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतं डाऊन द लेग स्टंप. दोन्ही दिशांनी चेंडू पाहायला मिळतात आणि धावसंख्या एका धावेने वाढून झाली ती धावपलीकडे 6 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. चौकारानंतर थोडासा टेन्समध्ये आपण बघतोय गोलंदाज. यावेळी मात्र सरळ पॉईंटच्या हातामध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन पहिला हादरा बसतोय जय भोलेनाथ आमनेपाडा या संघाला. वेलकम हरेश आपले हार्दिक स्वागत आहे. तर पहिला फलंदाज बाद झालेला आहे संदीपच्या रूपाने. पहिला हादरा बसतोय 6 या धावसंख्येवर जय भोलेनाथ आमनेपाडा या संघाला. प्रवेश करते धावसंख्या वाढून झालेली ती धावपलीकडे 10 धावा. चौकारीने अकाउंट ओपन केलं होतं संदीप याने आणि त्याचाच कित्ता गिरवताना राहुल ही चौकाराने आपलं अकाउंट ओपन करतोय. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जय भोलेनाथ आमनेपाडा संघाला आपण पाहतोय. पहिलं षटक महागडे षटक आपल्याला पाहायला मिळते.
भावेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्ग सज्ज होतो आणि पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज राहुल, ज्याने नुकताच मागील चेंडूवर चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. यावेळी फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट मिड विकेट रिझनमध्ये मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एकेरी धावेने धावफलकामध्ये बदल, धावसंख्या सिंगल वाढून झाली, ती धावफलक 11 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. या षटकाचा विचार केला तर महागडं षटक आपल्याला पाहायला मिळते, कारण या षटकामध्ये 2 वायरच्या रूपाने अवांतर धावा भावेश यांनी प्रतिस्पर्धी संघाला बहाल केलेल्या आहेत. तर या षटकामध्ये 2 चौकारी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू अडवला जातो या सिलिमे मिड ऑन रिझनमध्ये, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. मयुरेश एकेरी धावेने आपलंही अकाउंट ओपन करतोय आणि एका धावेने अमनेपाड्या संघाची धावसंख्या वाढून झालेली, ती धावफलकावर 12 धावा. आजच्या दिवसामधील हा पहिला सामना आपण पाहतोय. शेड्यूल उशिरा सुरू झालेला आहे, कारण काल खूप पाऊस आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळी माझा क्लीन बॉल, सुरेख चेंडू आणि फलंदाज बाद होतोय दुसरा अमनेपाड्या संघाचा. रायगड जिल्ह्यात चर्चा होतय भिवंडी शहरात, इंद्र पाटील चषक ठेवलाय यो आम्ही या गावात, इंद्र पाटील चषक ठेवलाय यो आम्ही या गावात, इंद्र पाटील चषक ठेवलाय यो आम्ही या गावात, इंद्र पाटील चषक ठेवलाय यो आम्ही या गावात. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. अमनेपाड्या संघाचा धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 12 धावा. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला रोशन स्पोर्ट्स मुठवल आणि ओमशाही स्पोर्ट्स किरवली या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक केली जाईल. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण एथनिका स्पोर्ट्स आमने विरुद्ध जयभुलनाथ अमनेपाडा या दोन संघामध्ये पाहतोय. नाणेफेक्या हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जयभुलनाथ अमनेपाडा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. बाद होण्यापूर्वी राहुल याने एका चौकारीच्या मदतीने 5 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलेलं आहे. नवीन फलंदाज संकेत येतोय. संकेत आणि मयुरेशी जोडी आता मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक आमने संघाकडून घेऊन आलेलं आहे. विजय वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक करण्यासाठी गोलंदाज विजय गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. मेंढरे पॉवरच्या षटकानंतर विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, कारण जी मर्यादा होती ती मात्र इथे हटवली गेलेली आहे. मात्र 4 क्षेत्ररक्षक अजूनही 30 या सर्कलमध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये पॉईंट आपण पाहतोय, या एक्स्ट्रा कोर पाहतोय. त्यानंतर वायडेश मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले आणि एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिझनमध्ये पाहायला मिळतोय. यावेळी शपोलोन केल्याचा प्रयत्न, लेग बॅचचा इशारा येतोय पंचांकडनं. सिंगलने धावसंख्या वाढते आणि सिंगलने धावसंख्या वाढून झालेली, ती धावफलकावर 13 धावा. पुढील सामना आपण पाहणार आहोत रोशन स्पोर्ट्स मुठवल आणि ओमशाही स्पोर्ट्स किरवली या दोन संघामध्ये. मुठवल संघाचा संघनायक आणि किरवली संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच टॉस केला जाईल, कारण 3 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक जेव्हा सुरू होईल तेव्हा दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकी कक्षामध्ये येणं बंधनकारक असणार आहे. यावेळी जोरदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय वेगवान चेंडू पाहतोय आपण, सरळ निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या अजूनही स्थिर आहे, धावफलकावर 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना आमने विपक्ष अमनेपाडा या दोन संघामधला सामना आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. विजय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र समोर केलेला आहे, क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि चेंडू जाईल स्टेट लॉंग ऑन रिझन मधून सीमापार चौकार.
आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्टेड फटका, चेंडूला लॉफ केलं होतं आणि कुठलीच संधी नव्हती. दोन्ही क्षेत्ररक्षकाकडे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होते, ते फक्त प्रेक्षक बनले होते. आणि चौकाराने धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या 4ने वाढून झाली. ती धावपलकडे 17 धावा. यावेळी पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून आणि हा चेंडू जाईल मिडविक रिजन मधून सीमा पार. 1 बाउंड चौकार. बॅक 2 चौकार आपण पाहतोय फलंदाज मयुरेशाच्या बॅटमधून आणि चौकारांच्या हॅट्रिकवर आता मात्र मयुरेश आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या वेगाने वाढून झाली. ती धावपलकडे 21 धावा. गिअर चेंज केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये नक्कीच पहिल्या दुसऱ्या गेअरवर फलंदाजी करताना मयुरेशाला आपण पाहिलं होतं. यावेळी मात्र सरळ तिसऱ्या चौथ्या गेअरवर फलंदाजी करताना आपण पाहतोय मयुरेशा फलंदाज. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मिडविक रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या क्षेत्ररक्षक थोडासा मिसफिल्ड करतोय. मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ते केलेला नाही. ओमशाही स्पोर्ट्स किरोली संघाचा संघ नाही का आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. धावसंख्या 22 2 दुसरं षटक मार्गस्थ असताना यावेळी मिस टाइम फाटका चेंडू हवेमध्ये. मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही. सेफ लँडिंग होते. नो मॅन्स लाईनमध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावीने धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या वाढून झालेली ती धावपलकावर 24 धावा. 24. बॅकबन ऑफ GTC भूपेश कराले यांची नक्कीच अपार मेहनत आपण बघतोय. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. बिग बॉस ऑफ लाईव्ह टेलिकास्ट आणि GTCच्या नावावर हे अनेक विक्रम खेळाडूंच्या नावांवर तर अनेक विक्रम असतात. मात्र GTC एकमेव अशी लाईव्ह टेलिकास्ट टीम आहे ज्यांच्या नावावर अनेक विक्रम आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर 12च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकलेल्या त्या जे बोलण्यात अमनेपड्या संघाने पहिले षटक 22 हातावलं होतं. त्याने आपल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. मात्र 2 सफलता अर्जित केल्या होत्या. विजयाच्या षटकामध्ये 12 धावा पाहायला मिळाल्या आहेत. मात्र त्याला एकही सफलता अर्जित करता आलेली नाही. शेवटच्या षटकांसाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सुजय येतोय. आज मित्रांनो आपण पाहतोय 8 जानेवारी आहे आणि आजच्या दिवसाचं विचारलेलं तर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1968 मध्ये वेस्ट इंडिजचा फलंदाज जिमी ॲडम्स याचा जन्मदिवस आहे. आणि भारतीय दौऱ्यावर जेव्हा जिमी ॲडम्स आले होते तेव्हा फिरकी गोलंदाजांना त्याने पॅट्सने खूप टेस्टमध्ये हैराण केलं होतं आणि गमतीने त्यांना ॲडमच्या जागे पॅडम्सही म्हटलं गेलं होतं. आणि टेनिस क्रिकेटचा विचार केला तर आज गेम चेंजर वडोली बी संघाचा यंग अँड टॅलेंटेड ऑलराऊंडर कमलेश पाटील याचा वाढदिवस आहे. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 फलंदाज आणि 2 गोलंदाज आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरले होते. त्यामध्ये जर विचार केला तर स्टीव्ह वॉ, जॅक कॅलिस, त्यानंतर ब्रेडली आणि इरफान पठाण या आजच्या दिवशी आपलं पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरले होते. आज 1996 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून रिकी पॉन्टिंग यांनी सर्वात कमी वयात ऑस्ट्रेलियाकडून शतक झळकावण्याचा विक्रम केला होता. 123 धावा त्याने कुठून काढले होते श्रीलंकेविरुद्ध. आणि त्यांनी जेव्हा हे शतक झळकावलं होतं तेव्हा त्याचं वय 21 वर्ष आणि बरोबर 21 दिवसांचं होतं. यावेळी समोर खेळलेल्या चेंडूला डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडू फील करून फेकी करतोय. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज आणि एका धावीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून झालेली ती धावपलकावर 25 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. ओमशाही स्पोर्ट्स किरोली संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे कारण तिसरं षटक सुरू झालेलं आहे.
यावेळी मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सहज सोपा झेल आणि फलंदाज फेल. वेलकम डीजे ऑपरेटर रतन जाधव, आपले हार्दिक स्वागत आहे. सर्व गाण्यांची पेशकश त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवशी पाहायला मिळाली होती. यावेळी फुलटाच चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र द्विधा मन स्थितीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय एका हाताने. नक्कीच आपल्या संघासाठी महत्त्वाच्या 2 धावा वाचवलेल्या आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण वायडिश लॉंग रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र 2 धाव घेण्यापासून थांबू शकले नाही फलंदाजांना आणि 2 धावीने संघाची धावसंख्या वाढून झाली ती धावपलकर 27 धावा. 27 लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट रन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सुजय या तिसरं षटकात या एथनिका स्पोर्ट्स आमने संघाकडून. यावेळी प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. मेडिको रिझनमध्ये जोपर्यंत चेंडू फील केला जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. सिंगल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या एकेरी धावांवरून झाली ती धावपलकर 28 धावा. कालच्या दिवसाचा विचार केला तर काल कमी धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले होते. एक सामन्याचा अपवाद वगळला तर सर्व सामने हे निच्चांक धावसंख्येचे पाहायला मिळाले होते. यावेळी समोर केलेलं आहे क्षेत्ररक्षक तिथे आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे सिली मिड ऑफ रिझनमध्ये आणि तोपर्यंत फलंदाज 1 धाव पूर्ण करतात. एका धावीने संघाची धावसंख्या 29 वर पोहोचते. पुढील सामना आपण पाहणार होतो रोशन स्पोर्ट्स मुठवल विपक्ष ओमशाही स्पोर्ट्स केरवली या 2 संघामध्ये. आणि आजच्या दिवसामधला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सध्या सुरू असलेला सामना आपण बघतोय एथनिका स्पोर्ट्स आमने विरुद्ध जय भोलेनाथ आमनेपडा या 2 संघामध्ये. सुजय आपल्या षटकामधील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र क्लीन बोल्ड. मॉरिशसची केली संपुष्टात. तर अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जय भोलेनाथ आमनेपडा संघाने नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफलकावर धावा जोडलेल्या त्या 29 आणि 30 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे एथनिका स्पोर्ट्स आमने या संघासमोर. तर वळूया आपण नाणेफेकीकडे. नाणेफेक केली जाईल रोशन स्पोर्ट्स मुठवल विपक्ष ओमशाही स्पोर्ट्स किरवली या 2 संघामध्ये. हॅलो चेक. विश्वपाल केने साहेब आणि शरद केने साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. तर हे नाणं आपण पाहू शकता. स्पेशल नाणं स्वर्गीय इंद्रा एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते RK. इंद्रा कॉल होतानाही स्वर्गीय तर टॉस विन संघनायकाला आमच्या मान्यवरांच्या शुभास्ते ही कोल्ड्रिंक्स दिली जाईल. मुठोल संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकलेले आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण VIP डायची सोडायची आहे. मोठोल संघनायक नाणेफेक जिंकले. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेले आहे RK ग्रुप आमने आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022 आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्कृष्ट आयोजन पाहायला मिळत आहे. या आयोजनाविषयी आपली काय प्रतिक्रिया असेल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि असंच करत राहावं.
क्या बात आहे. आयोजन सुंदरीने असंच त्यांच्याकडून निरंतर करत राहावं अशी आपली अपेक्षा असणार आहे. नाणेफेक आपण जिंकलेले आहे. 3 षटकांचा सामना असणार आहे. 3 षटकामध्ये नक्कीच काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. समोरील संघ एक चांगला संघ आहे. या संघाला निर्धारित 3 षटकामध्ये किती धावपत्र रोखण्याचा प्रयत्न असेल. 30 ते 35. आणि 30 ते 35 धावपत्र रोखण्यासाठी असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल. राहुल, सौरव आणि विकी. या संघासमवेत आपला या सीझनमध्ये कुठे सामना झाला होता का. नाही. म्हणजे पहिल्यांदाच या सीझनमध्ये आपण आमने-सामने आलेले आहेत, तर चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, नक्कीच. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक आपण हारलेले आहेत. नाणेफेक हारल्यानंतर केरुली संघ नाही का आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. नाणेफेक जर जिंकले असते तर काय निर्णय असा. क्षेत्ररक्षण मात्र आपल्या मनाची विरुद्ध घडलेलं आहे. हे जे आयोजन आपण पाहतो हे आयोजनाविषयी काय म्हणशील. खूप छान केलंय. येस, खूप छान असं तुमचं म्हणणं आहे. तर खूप छान फलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल. हा हा तर खूप छान फलंदाजी करताना किती धावपत्र मजण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते असे फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल. गोरखनाथ आहे, विनोद आहे, केतन, राकेश. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झाली आहे. नाणेफेक मोठोल संघाच्या संघनायकांनी जिंकून प्रथम गोलंदाज स्वीकारलेला आहे. बॅक टू कॉमेंट बॉक्स. धन्यवाद धुमा सर. या सकाळच्या सत्रामध्ये स्वर्गीय इंद्रा पाटील स्मृती चषक 2022च्या या संपूर्ण स्पर्धेचा आपण आनंद घेत आहोत. 18 चेंडूंचे पहिली इनिंग आपण पाहिली आणि 18 चेंडूमध्ये 29 धावांपर्यंत मजल मारली ती जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा या संघानं. 18 चेंडूमध्ये 30 धावांचं आव्हान उभं केलं गेलं ते याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघासमोर. खरं तर मॅच सुरू व्हायच्या अगोदर आपण हा उशिरा सत्र सुरू केलं. कालच्या पावसानं जी हजेरी लावली आणि त्यावेळेला कुठेतरी वाटत होतं की आउटफील्ड आपल्याला स्लो पाहायला मिळेल, बॉल लवकर ट्रॅव्हल करणार नाही, मिडलला बॅट करणं कदाचित कठीण होईल. परंतु पहिल्याच सामन्यामध्ये या सगळ्या ज्या काही अंदाज आपण वर्तवत होतो, या सगळ्या जे काही भवितव्य आपण जे काही वर्तवत होतो ते मात्र खोटं ठरलं. कारण 18 चेंडूंची ज्यावेळेस इनिंग असते, 3 षटकांचा ज्यावेळेस सामना असतो त्यावेळेस असं म्हटलं जातं की 10ची सरासरी इट्स मोस्ट डिफिकल्ट टू चेस. पाहूयात ते मात्र सूत्र खरं ठरतंय का. आणि नुकताच जो एक नाणेफेकीचा कौल झाला त्यावेळेस गोलंदाजी करणाऱ्या संघानं देखील संघनायकानं सांगितलं की समोरच्या संघाला 30 ते 35 धावांपर्यंत आम्ही रोखू. म्हणजे 3 षटकांमध्ये देखील आजच्या टेनिस क्रिकेट विश्वाला 10 ते 12ची सरासरी ही पाठलाग करण्यासाठी सोपी वाटत असेल तर एक नक्कीच चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. वळ्यात मॅचकडे जिथे स्ट्राईकला असतील बॅट्समन प्रशांत, नॉन स्ट्राईकला देवेंद्र आणि बॉलिंग मार्कवर सज्ज होईल सलामीवीर गोलंदाज आर्यन. 18 चेंडू आणि 30 धावा. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता, लिडिंग एज लागली गेली आणि पहिल्या चेंडूवर एक महत्वपूर्ण झटका याज्ञिका स्पोर्ट्स आमने संघाला. आरके ग्रुप फेमस बारी साऱ्या ठाणे जिल्ह्यानं. आरके ग्रुप फेमस बारी साऱ्या ठाणे जिल्ह्यानं. त्यांचा इंद्रा पाटील चषक गाजताय आमने गावानं. त्यांचा इंद्रा पाटील चषक गाजताय आमने. मी म्हटलं होतं की 18 चेंडूमध्ये जर 10च्या वरची सरासरी असेल किंवा किंबहुना 10च्या जवळपासची जरी सरासरी असेल तर एक गोष्ट मात्र निश्चित असते, त्या कागदावर जरी ती सरासरी कमी वाटत असली तरी 10ची सरासरी राखण्याचं एक नैसर्गिक दडपण घेऊनच मैदानात सलामीवीरांना उतरावं लागतं. आणि त्या दडपणाला जुगारून देण्यासाठी पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. या 30 धावांचं टार्गेट पहिल्या मर्यादित क्षेत्ररक्षकाच्या षटकामध्ये किती कमी करण्यात येईल या दृष्टीनं पहिला प्रयत्न झाला आणि शेवटी त्या नैसर्गिक दडपणाच्या मानसिकतेखाली पहिल्याच चेंडूवर गडी गमवावा लागला. या षटकातला अनियाचा दुसरा चेंडू यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेला, स्क्वेअर करण्याचा प्रयत्न परंतु लाईन मिस. पंचांचा वाईटचा इशारा. पहिल्या सुंदर चेंडू नंतर मात्र काहीशी दिशा भरकटलेली आपल्याला पाहायला मिळते. इथे हिरो बाईकची चावी आम्हाला सापडलेली आहे. जर कोणाची चावी हरवली असेल तर त्यांनी ती चावी इथून घेऊन जायची. या षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेला स्टेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, चेस करतोय. यस इज वेल जज कॅच आणि हा दुसरा झटका. DJ Satish. भिवंडी शहराचा इंद्राबाई या नावाचा होता आमने या गावाचा. इंद्रा पाटील या नावाचा का सोडून गेलास आम्हाला हे नाही इंद्राने. थँक्यू डीजे.
पहिल्या चेंडूवर एक गडी आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला, दुसरा चेंडू वाईड आला, परंतु तिसऱ्या चेंडूवर पुन्हा कमबॅक करत आर्यनच्या माध्यमातून आणखी एक झटका देण्यात आला. कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. 2 चेंडू 1 धाव आणि 2 गडी बाद. मी मगाशीच म्हटलं होतं की तुम्ही ज्यावेळेस प्रेशर घेऊन खेळत असता त्यावेळेस तुमच्या मनातल्या ज्या योजना त्यांना तुम्ही ज्यावेळेस अंमलात आणण्याचा प्रयत्न करता, घाई ही तुम्हाला मात्र संकटात नेण्याला कारणीभूत ठरत असते. कारण येणाऱ्या बॅट्समनवर, येणाऱ्या फलंदाजाच्या मनामध्ये फक्त सध्या एकच टार्गेट आहे की आपल्याला 18 चेंडूमध्ये 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे कमीत कमी पहिल्या षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा या वसूल कराव्या लागतील की जेणेकरून ज्यावेळेस स्लॉग ओव्हर संपेल, मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक संपलं जाईल, क्षेत्ररक्षक पांगले जातील, त्यावेळेला मात्र आपल्याला मोठे फटके खेळताना काही अडचणी निर्माण होतील. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 2 गडी गमवावे लागलेत ते याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघाला. आणि दोन्ही संघांसाठी महत्वाची बाब म्हणजे हा दोन्ही संघांचा होम ग्राउंड आहे, घरचं मैदान आहे. या मैदानाचा पुरेपूर अंदाज आहे कोणत्या दिशेनं फटके खेळताना या खेळपट्टीवर कोणता चेंडू आपल्याला एक आविष्कार दाखवून जाईल. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज बोला आर्यन. यावेळेला चेंज ऑफ द पेस पंचांकडे केली जाते. अपील सलग तिसरा झटका आर्यनच्या माध्यमातून आणि बॅकफुटवर लोट ढकलला जातोय संघ याज्ञिका स्पोर्ट्स आमने. ये ना इंद्रा झालंस का परका. थँक्यू सो मच. एक सलग 3 गडी आहेत परंतु मध्ये एक वाईड असल्यामुळे आपण हॅट्रिक पकडू शकत नाही. परंतु अप्रतिम लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जी एक फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली होती. 18 चेंडूमध्ये 29 धावा आणि 30 धावांचं एक तगडं आव्हान उभं केलं गेलं याज्ञिका स्पोर्ट्स आमने संघासमोर. आणि त्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना आतापर्यंत पूर्णपणे हुकूमत गाजवली आहे ती जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा या संघाच्या गोलंदाजांनी. मी म्हटलं होतं की 3 षटकांच्या सामन्यामध्ये डावामध्ये 10ची सरासरी ही सदैवानं डोकेदुखी ठरत असते आणि ठरलेल्या डोकेदुखीचा पुरेपूर फायदा जय भोलेनाथ क्रिकेट संघाच्या सलामीवीर गोलंदाज आर्यननं उचललाय आणि समोर दडपणाखाली खेळत असलेल्या संघाच्या फलंदाजांवर मात्र आपलं अधिराज्य प्रस्थापित केलंय. या षटकातला चौथा चेंडू 1 धाव आणि 3 गडी बाद अशा दयनीय अवस्थेतून पुन्हा पाठलाग करावा लागेल. इथून मात्र पुन्हा आपला ब्रेक गिअर बदलावा लागेल. यावेळेला पुन्हा मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. चौथा गडी बाद झाला असता. एक गचाळी आपल्याला पाहायला मिळते. गचाळ क्षेत्ररक्षण, गोलंदाज जीवतोड मेहनत करतोय, 100% देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु मित्रांनो, क्रिकेट हा जसा आपण सांघिक खेळ म्हणून त्याची व्याख्या करत असतो तर सांघिक या शब्दाचा अर्थ असा होतो की कुणा एकट्याच्या जीवावर तुम्हाला मॅच मध्ये आपला विजय संपादित करता येऊ शकत नाही. त्यामुळे मैदानात खेळत असलेल्या प्लेइंग 11ला आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, एक सर्वोत्तम खेळ सादर करावा लागतो आणि प्रत्येक क्षणाला आपली कामगिरी इतकी अचूक राहिली पाहिजे की आपल्या अचूक कामगिरीच्या बळावर आपल्या संघाचा विजय मात्र सुनिश्चित झाला पाहिजे. या षटकातला पुढचा चेंडू अप्रतिम बॉलिंग. सुरुवातीच्या 4ही चेंडूवर फलंदाजांना अक्षरशः हैराण करून सोडलंय ते सलामीवीर गोलंदाज आर्यन यानं. या षटकातला पुढचा चेंडू डावखुऱ्या त्याचा फलंदाज मात्र सज्ज. यावेळेस फुल टॉस बॉल त्याचा घेतलाय खरपूस समाचार. डीप स्क्वेअर लाईक रिजन मध्ये चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार. कालाने हो गेला नजर फिरते दाराला बिना परतुनी घराला. इंद्रायणी आला दिवस उजाडला. थँक्यू डीजे. या 6 धावा निशी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 धावा विजयासाठी. ओके, पंचाने रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग साइडनं हा रिव्ह्यू आलेला आहे. हाईट फॅक्टर आपल्याला चेक करायचा आहे. तिसरे पंच सामनाधिकारी जोशी सर या. यावेळेला बिमरसाठी बॅट्समनकडे रिव्ह्यू घेतला गेलाय. जेव्हा हाईट फॅक्टर आपण चेक करतो त्यावेळी बॅट्समनचा स्टान्स तो क्रीजवर उपस्थित आहे का, क्रीज सोडून बाहेर आहे,
त्यानंतर त्याची स्टँडिंग पोझिशन या सगळ्या गोष्टी ध्यानात घेतल्या जातात. खरं तर एक सुंदर सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. जर हा नो बॉल झाला तर मग मात्र आतापर्यंत केलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल का, या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून म्हणतात ना, तुम्ही प्रयत्न करत राहा, प्रयत्नांती परमेश्वर. तुम्ही प्रयत्न करत राहिलात, संघर्ष करत राहिलात तर तुम्ही बाळगेत असलेली जिद्द ही तुम्हाला विजयाच्या दिशेनं अगदी सुकररित्या ते मार्गक्रमण करत असते, मार्गस्थ करत असते. यावेळेला तिसरे पंच संतोषजी जोशी सर या सगळ्या बाबी इथे पडताळून पाहत आहेत. फेअर डिसिजन आला पाहिजे हीच प्रत्येकाची अपेक्षा असते आणि क्रिकेट हा पारदर्शकतेचाच खेळ आहे. त्यामुळे इथे नियम आणि नियमावली यांना अनुसरूनच आपण प्रत्येक निर्णय देत असतो. स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022 या स्पर्धेचा, या क्रिकेटच्या रणसंग्रामाचा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला हा आणि म्हणून शेवटच्या क्षणांपर्यंत संघर्ष करणं ज्याला जमतं त्याला यशाला गवसणी देखील घालता येते. आणि हीच खासियत असते मित्रांनो क्रिकेटमध्ये. म्हणून म्हणतात की क्रिकेट जसा ताकदीचा, शारीरिक कृतींचा हा खेळ मानला जातो, तसाच क्रिकेट हा आपल्या बुद्धीचा, प्रतिभेचा देखील खेळ आहे. कारण इथे तुम्हाला प्रत्येक क्षणाला चाली बदलत राहाव्या लागतात. स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022च्या या दुसऱ्या दिवसाचा आनंद घेण्यासाठी सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सागरजी चौधरी साहेब यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय प्रदीपजी केणे साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. दोनही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. दोनही मान्यवरांचं या स्पर्धेच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत. थोडंसं डाऊटफुल डिसिजन असल्यामुळे आपण ऑनफिल्डचे जे अंपायर आहेत त्यांना इथे पाचारण केलेलं आहे. त्याचबरोबर चौदरपाड्याचे सन्माननीय नवनाथजी चौधरी साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपणही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सामनाधिकारी ऑनफिल्ड पंच या दोघांच्या चर्चेनंतर इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा बॉल फेअर आहे, कोणत्याही प्रकारचा नो बॉल नाही. अप्रतिम बॉलिंग. आपला षटकार जरी पाहायला मिळाला असेल तरी या गोलंदाजानं कर्णधाराला अपेक्षित असणारी, संघाला अपेक्षित असणारी सुरुवात मात्र इथं करून दिलेली आहे. अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 8 धावा. हा एक षटकार मात्र या सगळ्या मनसुब्यांना जी एक संजीवनी आवश्यक होती, जर आत्मविश्वासाचा फटका आवश्यक होता याज्ञिका स्पोर्ट्स आमने संघाला, तो बॅट्समन कुमारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. यशस्वी गोलंदाज आर्यन आणि समोर असेल कुमार. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हातानं खेळला गेलाय आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. परंतु वेलकम बॅक म्हणता येईल याज्ञिका स्पोर्ट्स आमने संघाकडनं. पहिल्या 5 चेंडूवर पूर्णपणे एक बॅकफुटवर ढकलला गेला होता तो संघ आमने, परंतु आमने संघाच्या कुमारनं जो एक खणखणीत षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. आणि मगासपासून तंबूमध्ये जे एक नैराश्याचं वातावरण होतं ते वातावरण दूर होताना आपल्याला पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली ती 9 धावा आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील 12 चेंडू आणि 21 धावा. मात्र पुन्हा 10.50 म्हणजे 10.5च्या सरासरीनं या धावा वसूल कराव्या लागतील. 10ची जी सरासरी आहे, आमनेपाडा संघ कोणत्या प्रकारची टीम मीटिंग नकोय. अंपायर, ऑनफिल्ड अंपायर दोघांनाही सूचना आहेत की आपण स्पीडअप करायचं आहे. 12 चेंडू आणि 21 धावा अजूनही आवश्यक असतील या स्पर्धेमधला आपला पहिला विजय संपादित करायला आमने संघाला. तर नियोजन कसं असावं, स्पीडअप कसं असावं, तर याच मॅच मध्ये आपण याज्ञिका स्पोर्ट्स संघ जेव्हा बॉलिंग करत होता त्यावेळेला 16 मिनिटांमध्ये त्यांनी आपले 3 षटकं पूर्ण केलेली होती. याचं भान समोरच्या जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा या संघाला देखील ठेवायचा आहे. मॅचला होईल सुरुवात. 12 चेंडू आणि 21 धावांची असेल गरज, असेल आवश्यकता ती याज्ञिका स्पोर्ट्स आमने संघाला. आणि समोर असेल
या संघाला संजीवनी प्रदान करणारा षटकार ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिला तो फलंदाज कुमारवर आता मात्र अपेक्षा असतील, कारण मगासपासून या मॅच मधलं आपलं आव्हान संपुष्टात येतंय की काय हा प्रश्न आमने संघासमोर निर्माण झालेला असताना कुमारच्या बॅटमधनं समोरच्या रियन नावाच्या गोलंदाजावर जो प्रहार झाला, अनेक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या मॅच मध्ये पुनरागमन करण्याची जी शक्यता होती, ज्या आशा होत्या, त्या पुन्हा एकदा पल्लवित झाल्यात कुमारच्या माध्यमातून. आमनेपाडा संघ आपण खूप विलंब करतायत, प्लीज. 12 चेंडू आणि 21 धावा हे षटक खूप महत्वाचं असेल, कारण की या षटकामध्ये निश्चित केलं जाईल की या सामन्याचं पारडं जास्तीत जास्त टक्के कोणाच्या बाजूने झुकतंय. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट्समनच्या रडारमध्ये काही चेंडू आला नाही. संत गतीचा चेंडू होता, एका धावेचा कॉल आणि एक धाव मात्र प्राप्त झाली आहे. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली आहे. आता मात्र संघाची धावसंख्या 3 बाद 10 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल गोलंदाज राहुल. स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022 आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातला हा पहिला सामना. दोन्ही घरचे संघ आहेत, आमने सामने मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. दुसरा चेंडू राहुल याचा. या वेळेला मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात, परतावं लागेल माघारी फलंदाज विजय याला. नगर फिरते दाराला येना परतूनी घराला आई अप्पा बोलावते तुला येना इंद्रा झालास का परका येना इंद्रा झालास का. इक्विटीचे आता मात्र समीकरण बदललं जाईल. विजयासाठी याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघाला आवश्यक असतील 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. 10 चेंडू आणि 20 धावा. कुठेतरी प्रत्येक चेंडू गणिक या मॅचवर दोन्ही संघांकडून जीवतोड मेहनत केली जाते की आपली दावेदारी आपण सांगितली कशी जाईल, ती प्रस्थापित कशी केली जाईल, आणि त्यामुळेच दोन्ही बाजूने आपल्याला एक सर्वोत्तम संघर्षाचा खेळ पाहायला मिळतोय. पण तुर्तास तरी या पहिल्या 2 चेंडूवर राहुल यानं आपली हुकूमत गाजवली आहे. हा वेळेला पूल करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र पंचांचा बाईचा इशारा येईल. मंडीच्या रूपात घोषित क्षेत्रात 1 धाव आणि या एका धावेनं याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या होईल 1-1-11, एकावर 1 11 धावा आणि समीकरण पुन्हा बदललं जाईल. 9 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील ते आता मात्र 19 धावा. 9 चेंडू आणि 19 धावा. हे पुढचे 3 चेंडू महत्वाचे असतील. कुमारला पुन्हा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, संघाच्या आशा पल्लवित कराव्या लागतील. या वेळेला मात्र लाईन चुकली जाते, दिशा भरकटली जाते. परिणाम स्वरूपी बोनसच्या रूपात ही 1 धाव याज्ञिका स्पोर्ट्स आमने संघाच्या खात्यात आणि एका धावेनं आमने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल आता 1-12, एकावर 2 12 धावा. या षटकातला पुढचा चेंडू. कामगिरीत ज्याला सातत्य राखता येतं त्याला यशाच्या नजदीकचा प्रवास आता उत्तम राखता येतो. यावेळेला चेंज ऑफ द पेस आपल्याला पाहायला मिळाला. वारंवार संत गतीचा चेंडू टाकला जातो, बॅटवर चेंडू येत नाहीये, बॅट्समनच्या रडारमध्ये काही कोणत्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळत नाही. परिणाम स्वरूपी हा एक निर्धाव चेंडू. सन्माननीय प्रवीणजी केडे साहेब आणि सन्माननीय सागरजी चौधरी साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. या वेळेला वाघ थांबलाय म्हणजे त्याची दहशत संपली नाहीये. थोडस पाहिलं, वाट पाहिली आणि एका खरपूस समाचार घेतलाय खराब चेंडूचा. सीमा पार षटकार. ऍक्टिव्हिटीचे 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली. ती आता मात्र 188, एकावर 8 18 धावा. समीकरण बदललं गेले. 7 चेंडू आणि 12 धावा. 7-12चं हे इक्वेशन आहे, हल्ली खूप फेमस आहे 7-12. 7 चेंडू आणि 12 धावा. आता मात्र राहुलला विचार करावा लागेल. मगापासून कुमारला शांत ठेवण्यामध्ये आपण यशस्वी झाला होता. मित्र म्हणतात ना की यश मिळवण्यासाठी जितकी मेहनत करावी लागत नाही त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते यश टिकवण्यासाठी लागते. यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग प्रॉपर नाही. डिक्लेअरच्या रूपात 1 धाव.
2 षटकांच्या समाप्तीनंतर याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघाची धावसंख्या धावफलकावर 1919 एकावर 9 19 धावा आणि याज्ञिका स्पोर्ट्स आमने या संघाला विजयासाठी आवश्यक असतील 6 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र तो विचार करावा लागेल, ज्यावेळेस प्रशांत शून्यवर आऊट झाला, देवेंद्र शून्यवर बाद झाला, मनोहर शून्यवर बाद झाला, लगातार 3 गडी इथे यावेळेला शून्य या धावसंख्येवर बाद होताना आपण पाहायला मिळाले होते. पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेला होता तो याज्ञिका स्पोर्ट्स आमने संघ. एक जोरदार मुसंडी मारण्याची जी एक संधी स्वतःला उपलब्ध करून दिली होती जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा या संघानं. आता बदल कुठे झाला? जो आमूलाग्र पहिला बदल झाला तो 5व्या चेंडूवर कुमारच्या बॅटमधनं जिथनं षटकार आला, परंतु वेलकम बॅक केलं होतं बॉलर आर्यन यानं. नंतर आला राहुल, त्यानं पहिला चेंडू 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद, तिसरा चेंडू पुन्हा 1 धाव, चौथा चेंडू औपचारिक नव्हता तो वाईड आला, 5वा चेंडू निर्धाव आला, डॉट आला, परंतु पुन्हा अनौपचारिक जो 6वा आणि औपचारिक 5वा चेंडू होता त्यावर पुन्हा षटकार आला. म्हणजे कालची आठवण द्यावीशी वाटते तुम्हाला सर, की काल जशी सुरुवात झाली होती की प्रत्येक तिसऱ्या चेंडूवर विकेट बाद होत होती, या इनिंग मध्ये प्रत्येक 5व्या चेंडूवर एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच 2 षटकारांसह पुन्हा विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. कुठेतरी या मॅच मध्ये परत येण्याचं स्वप्न उद्ध्वस्त झालं, अशी जी एक वातावरण निर्माण झालं होतं त्या स्वप्नांना पुन्हा पल्लवित करण्याचं काम, जागृत करण्याचं काम बॅट्समन कुमारच्या माध्यमातून झालं. पुन्हा स्ट्राईकला असेल कुमार, विजयासाठी आवश्यक असतील 6 चेंडू 11 धावा आणि बॉलिंग मार्कवर अति महत्वाचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल बॉलर संकेत. यावेळेला स्लो वन बॉल होता, फटका चुकलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे खाली आणि कुमार नावाच्या वादळाचा झेल इथं सोडला गेला. रनआउटची चान्स देखील मिस केली गेली आहे. संकेतनं पहिल्या चेंडूवर संकेत दिला गेला होता, 1 बाउन्स, माफ करा 1 शॉट रन, 1 शॉट, ओके. ही एकच धाव, एक संधी मिळाली होती. या एक धावा शेवटच्या षटकामध्ये किती महत्वाच्या असतात बघा. कुमारला जीवदान दिलं गेलंय, हा सुटलेला झेल हातातली मॅच गमावतोय का? पहिल्या चेंडूवर संकेतच्या माध्यमातून संकेत दिले गेले होते की कुमारला रोखू शकतो, तंबूत धाडू शकतो, पण आता मात्र वाघ जखमी झालाय. या चौताळतोय नेमका कोण? 5 चेंडू आणि 10 धावा. यावेळेला पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा संधी निर्माण झाली आणि यावेळेला संकेतनं कमबॅक केलं गेलंय. कुमारला मात्र माघारी धाडलंय. बसेल हा एक मोठा झटका. थँक्यू जीजे. आता मात्र समीकरण बदललं जाईल. 4 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. कमालीची कामगिरी आपल्याला संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. याज्ञिका स्पोर्ट्स आमने संघाला या मॅच मध्ये परत आणण्याचं काम कुमारच्या माध्यमातून आपण पाहिलं, परंतु त्याच कुमारला माघारी धाडून या मॅच मधली मजबूत दावेदारी प्रस्थापित केली गेली ती संकेतच्या माध्यमातून. अप्रतिम लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कुमार सारखा भरवशाचा फलंदाज माघारी गेल्यानंतर नक्कीच एक चैतन्याचं वातावरण या भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु अजूनही मॅच हातामध्ये आहे. 4 चेंडू 10 धावा आहेत. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर आत्मविश्वासानं पुन्हा पुनरागमन करण्याची संधी याज्ञिका स्पोर्ट्स आमने संघाला उपलब्ध होऊ शकते. या षटकातला पुढचा चेंडू, 4 चेंडू आणि 10 धावा. मोठा फटका येऊ शकतो का? यावेळेला शॉर्ट लाईन आपल्याला बॉल पाहायला मिळाला, तो एक डिक्लेअरच्या रूपात ही 1 धाव, 3 चेंडू आणि 9 धावा. खरं तर धावांचा विचार ज्यावेळेस आपण मैदानाच्या बाहेर बसून करत असतो त्यावेळेस आपण सहज म्हणतो की 3 चेंडू 9 धावा आहेत, एक षटकार आला तर 2 चेंडू 3ची गरज असेल. परंतु चेसिंग इज कंपल्सरी, त्यामुळे प्रत्येक रन ही कंप्लीट करणं, पूर्ण करणं गरजेचं आहे. हा चेंडू असेल अति महत्वाचा. ज्याप्रमाणे पहिले 3 चेंडू संकेतच्या माध्यमातून हाताळले गेलेत, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. कोणत्याही प्रकारचं दडपण त्याच्या मनावर जाणवलं नाही आणि आपल्या नैसर्गिक गोलंदाजीच्या जोरावर त्यानं मात्र समोरच्या फलंदाजांना शरणागती पत्करायला लावली. यावेळेला पुन्हा अखोल टप्प्याचा चेंडू, बॉल आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. गचा थ्रो आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय आणि गडी बाद नाही. नाही, इट्स बाईज. 2 धावा. हा बाईजचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलेला आहे.
एकूण मिळतील 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या 2-3-23, 2 3, 23 धावा. समीकरण बदललं जाईल. 2 चेंडू आणि 7 धावा. अति महत्वाच्या क्षणाला म्हणतो ना की जोश जेव्हा तुम्ही निर्माण करता स्वतःच्या मनामध्ये, त्यावेळेस मात्र तुमच्या जागृतपणाला देखील तुम्ही शाबूत ठेवणं गरजेचं असतं. कारण एक एक धाव शेवटच्या क्षणाला जी एक्स्ट्रा रूपात जाते तिचा विचार आणि त्यावरची कारण मीमांसा मात्र वेळ निघून गेल्यावर करायला लागू नये, पश्चातापाची वेळ येऊ नये. 2 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर होईल, सज्ज होईल संकेत. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी या बॉलरच्या माध्यमातून. यावेळेला मात्र पुन्हा जोरदार प्रहार. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात आणि या झेलनं परतावं लागेल माघारी. काला दिवस उजाडला हात कालाने हो गेला नजर भिरभिर देणारा. थँक्यू सो मच डीजे. आता मात्र समीकरण कठीण पाहायला मिळतंय कारण की चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे, पाठलाग अनिवार्य असल्यामुळे 1 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या 7 धावा. आता गोलंदाजाकडून कोणतीही चुकीची अपेक्षा नसणार आहे ती जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा संघाच्या चाहत्यांना, समर्थकांना आणि त्यांच्या खेळाडूंना देखील. एक प्लेन डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आपल्याला करायची आहे. त्यावर षटकार जरी गेला तरी या मॅच मधला विजय मात्र त्यांनी संपादित केलेला आहे. वळूया मॅच कडे. आपण बघत आहात स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022 या रणसंग्रामाचा आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातला हा पहिला सामना. यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी सहज, अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर आणि तितक्यात सुंदर देखण्या फलंदाजीच्या जोरावर जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा यांनी स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022 या रणसंग्रामातला या भव्य दिव्य